नमस्कार. इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच आजची 4थी तासिका ह्या संच ह्या प्रकरणासाठी आज हे युनिट बहुतेक पूर्ण होईल. बघूया, आपण प्रयत्न करूया. संचाची ओळख, पहिला भाग, दुसरा भाग, संचाचे प्रकार, त्यानंतर संचाचे काही गुणधर्म आपण बघत पुढे आलो. आता आणखीन 2 नवीन गोष्टी आपण ह्या नव्याने शिकणार आहोत आणि मग आपण त्या 1.4चा सराव संचही सोडवणार आहोत. बघूया तर मग काय कन्सेप्ट आहे. हे 2 मुख्यतः संयोग संच आणि छेदसंच ह्या संकल्पनेवर आधारित आहे. संयोग म्हणजे आता इथं ना काय आहे बघा बरं. ए संच कोणता बघा. ए हा संच म्हणजे हा सगळा, हा हिरवं वर्तुळ जे दिले ना हे सगळं म्हणजे ए संचाचे घटक बघा बरं किती आहेत. 1 2 3 4 5. आता नवीन एक संज्ञा येते. नंबर एन कंसाच्या बाहेर काढलं आणि ए लिहिलं की अर्थ काय झाला बघा. नंबर ऑफ इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन सेट ए. ए संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या फक्त लिहायची आहे, घटक लिहायचे नाहीत. आता 1 2 3 4 5. ओके, 5. नंबर ऑफ इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन सेट बी. आता हा सेट बी हा सगळा आहे बरं का, हा सगळा. हां, त्याच्यामध्ये 1 2 3 1 2 3 4 5 6 असे एकूण हे 1 2 3 4 5 6. ओके. आता संयोगाचं चिन्ह आहे हे बघा, यू. विश्वसंचासाठी अजून मोठा यू काढायचा आहे, पण हा संयोग संच यू. त्या 2 संचांचा संयोग संच. कुणाचा संयोग संच? ए आणि बी ह्या दोघांचा संयोग संच. दोघांनी मिळून तयार होणारं. एमध्ये समजा की ह्या 5 चिठ्ठ्या काढल्यात आणि ह्या 6 चिठ्ठ्या बीमधल्या आहेत. हे सगळं ह्या अंकांच्या चिठ्ठ्या आणि ह्या अंकांच्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या एकाच ओतायच्या आणि मग जो संच तयार होईल तो संच म्हणजे ए युनियन बी असा होतो तो. त्या दोन्हीचा संयोग संच. परत एकदा समजून घेऊया जरा. ए युनियन बी मध्ये कोण कोण येणार बघा. हा घटक मांडायला शिका. ए मधले सगळे 1 2 3 4 5. बी मधले सगळे लिहित असताना दक्षता घ्यायचं आहे, संचामध्ये त्या घटकाचं रिपिटेशन टाळायचं आहे. आता परत बी मध्ये सगळे म्हणतात 4 5 6 7 8 9 होणार आहे, पण 4 5 ऑलरेडी लिहिले गेले. त्याच्यामध्ये कोण कोण येतात? 6 येणार, 7 येणार, 8 येणार, 9 येणार. आता मोजूया किती घटक आहेत बघा. आता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे कुठं आले सांगा. आता हे कुठं आले बघा बरं. 9 मध्ये आले. ए ह्याला म्हणायचं संयोग संच. ही संकल्पना गणित भाग 2 मध्ये ही आपल्याला लागणार आहे. समजा हा एक किरण आहे, समजा हे पी ए असा वाचायचा किरण. सूर्यकिरण, सूर्यापासून स्टार्ट. तसा हा किरण ए पीने वाचायचा. स्टार्टिंग पॉईंट पी ए. आणि त्याचा एक विरुद्ध किरण काढूया. त्याचा एक विरुद्ध किरण आपण असं काढूया, त्या विरुद्ध दिशेला विरुद्ध किरण पी बी. ह्या दोन्ही किरणांनी मिळून म्हणजे याचा संयोग संच लिहा, तेव्हा ही संपूर्ण रेषा तयार होणार आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे रेषा ए बी किंवा रेषा ए पी असं म्हटलं तरी चालेल. ही रेषा ए बी हा जो संयोग झाला, हा संयोग संचाचा भाग होता. ह्याही तुम्हाला गणित भाग 2 मध्ये निश्चितपणाने लागणार आहे. ही संयोग म्हणजे काय समजलं का बघा. आता छेद. आता नीट बघितलं तुम्ही, छेद म्हणजे हा भाग, ह्या दोन्हीमध्ये असणारा कॉमन. हाऊ मेनी इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन इंटरसेक्शन ऑफ दीज 2 सेट्स. दोन्हीमध्ये कॉमन असणारे घटक फक्त लिहायचे आहेत. इथं घटक कोणते घटक कॉमन आहेत बघा, सांगा बघूया. हा 1 4 आणि 5 हे 2 संच, 2 घटक आहेत म्हणून इथं येणार 2. आता एक गोष्ट, एक नवीन संज्ञा, एक नवीन सूत्र आपल्यासमोर तयार होईल ह्या गोष्टीतून आणि त्या सूत्राचा वापर करूनही आपल्याला काही उदाहरणं हमखास परीक्षेमध्ये येणार आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. हा संयोग संच आणि हा छेदसंच. समजलं का बघा. संयोग म्हणजे दोन्ही मिळून त्याच्यामध्ये 9 जण येणार आहेत आणि छेदामध्ये आता याचं जे गणित रिलेशन आहे, ह्या तिघांच्या मधला सहसंबंध, 4ही घटकांच्या मधला सहसंबंध कसा असणार आहे बघा. एक सहसंबंधाचं एक सूत्र तयार होतं, एकदम सोपं आहे. तुम्ही नीट बघितलं आपण तर ह्यातला मोठा संच हा आहे बघा. ह्या अंकामधलं रिलेशन फक्त मी मांडतो तुम्हाला. मोठा संच 9, छोटे छोटे कोण कोण आहेत बघा 5 6 आणि 2. आता मला इथं मोठ्या संचाला बरोबर लिहायचं आहे, तर आता इथं कोणते चिन्ह घालू म्हणजे बरोबरचं चिन्ह येईल बघा जरासं. ह्या संख्यांच्या मध्ये असं अधिक वजा कोणतं घालूया. हां, कोण सांगतं? इथं अधिक घातलं मी. 7 5 11 झालं, पण 11 ह्या बाजूला 9 आहे ना, ह्या बाजूला पण 9 चालू पाहिजे. मग इथं कोणतं चिन्ह पाहिजे? अधिक करून चालेल का? हे 11 आणि हे 2 13 झाले. 13 आणि 9 सारखं आहे का नाही? मग काय करायला पाहिजे? वजा. हे बघा, ह्यालाच आपण काय म्हणायचं आता, ह्याच्यामधलं रिलेशन. हे 9 होतं
ए युनियन बी, बरोबर. हे होतं हे जर सूत्र बघा आता, नंबर ऑफ इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन ए प्लस नंबर ऑफ इव्हेंट्स प्रेझेंट इन बी अँड मायनस नंबर ऑफ इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन इंटरसेक्शनमध्ये जे दोन्हीकडे डबल आले ते एकदा कमी करायला पाहिजे, म्हणून इथं लिहायचं आहे ए छेद बी. हे सूत्र म्हणून आपल्याला वापरायचं आहे पुढं सगळं. ह्याच्यावरचं गणित सोडत असताना बघा बरं, तुम्हाला सोडवण्यासाठी एक गणित दिले बघा सराव संच 1.4मध्ये. बघूया जरा असं काय गणित, पहिलंच गणित बघा जरा असं काय म्हणते. हां, ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला ह्यातली उदाहरणं सोडवायचे आहेत. नंबर ऑफ, आत्ता त्यांनी एक गणित सांगितले बघा, त्या गणिताचा वापर करूया आपण टेक्निक. हां, याची किमती दिल्यात आणि काढाय काय सांगितलं बघा. आता थोडंसं गणिती ॲडजस्टमेंट आणि हे सूत्र. पहिलं गणित बघा जरा, मी आता त्या गणित तुम्ही पुस्तक बघता. एन ऑफ ए आहे 15. ए युनियन बी आहे किती आहे बघा ते, हां 29. ओके. नंबर ऑफ इव्हेंट्स इन सेट बी वी हॅव टू बी फाइंड आउट दॅट व्हॅल्यू एन ऑफ बी, ते काढायला सांगितले. ओके. आणखीन काय दिले बघा बरं परत, इंटरसेक्शन दिलं आहे बघा त्यांनी. ए छेद बीची किंमत दिली आहे बघा 7 आणि आपल्याला हे याची किंमत काढायला सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनानं नाही घेतल्या, ह्या किमती दिलेल्या आहेत. जर दोघांचा संयोग, याची किंमत 29 असेल, याची 15 असेल आणि ह्याची 7 असेल, तर तुम्ही ही किंमत सोडवा, असं त्यांचं काम आहे. बघूया जर असं कसं सोडता येईल आपण. हां, कसं सोडूया सांगा. हे 29 आहे तसं ठेवूया. हा एन ऑफ बी बाजूला ठेवतो जर असं थोड्या वेळाकरता. हे 15 आहे आणि हे वजा 7 आहे. ह्या संख्यांची 15मधून वजा 7 गेली, राहिले किती सांगा बरं, 8. बरोबर आहे. आता 8 ही संख्या इथं येणार, 29 वजा 8 बरोबर एन ऑफ बी होणार. बरोबर, समजलं का बघा. वजा झालं आणि म्हणून एन ऑफ बीचं उत्तर जे येणार आहे, म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 29मधून 8 गेले, किती राहिले बाळांनो, 21. येस, ही किंमत दिली होती, ही दिली होती, ही काढायला सांगितली होती. आपण गणितामधून 15 वजा 7 केलं, 8 आलं. 8 पुन्हा 29कडे गेलं, तेव्हा ते वजा झालं आणि अशा रीतीनं बीची किंमत ही 21 आली. असं यातलं कोणत्याही याची किंमत आपल्याला काढता येते. यासाठी तुम्हाला सहज मांडता आलं पाहिजे हे सूत्र. काय पाठ करायची गरज नाही. ए बी बेरीज करायचं, वजा इंटरसेक्शन करायचं, म्हणजे सामायिक असणारा भाग डबल असतो तो एकदा लिहायचा. आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके. अशी काही शाब्दिक गणितंसुद्धा फार छान आहेत आणि फार छान शाब्दिक गणितं आपल्याला सोडवायची आहेत. बघूया जरा गणित मी वाचून दाखवतो बघा तुम्हा सर्वांना कसं गणित आहे. शाब्दिक गणित ही परीक्षेच्या दृष्टीनं ही महत्त्वाचं आहे आणि त्याची अर्थपूर्णता ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखी आहे. बघूया जरासं गणित वाचव तोपर्यंत जरासं पटपट मनातल्या मनात वाचून घ्या. काय काय घटक दिलेत बघा, त्या कशा रिप्रेझेंट करायचं तेही सांगतो आहे तुम्हाला मी. आणि रिप्रेझेंटेशननंतर त्याचं सोल्युशन आपल्याला कसं करता येईल हे बघूया आपण. ओके, ठीक आहे. हां, दुसरं सराव संच 1.4मधलं दुसरं शाब्दिक गणित आहेत. आता पण सोपे आहेत. तुम्हाला संयोग संच आणि छेदसंच ही संकल्पना स्पष्ट झाली की त्याच्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही. फक्त थोडी अडचण येणार आहे तुम्हाला रिप्रेझेंटेशनसाठी. त्यासाठी जरा काळजीपूर्वक बघा कसं रिप्रेझेंट व्हायचं आहे, कशी अपेक्षा आहे. एका वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत बाळांनो. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा पितात. 80 विद्यार्थी एका वसतिगृहामध्ये, 80 विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये, 125 विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये आहेत. म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांचा विचार करतोय म्हणजेच टोटल संच या गणितामधला, या गणिताचा विश्वसंच म्हणून आपण 125 म्हणजे नंबर ऑफ 125 मुलांचा आपण इथं विचार करणार आहोत. म्हणजे विश्वसंच आहे त्याच्यामध्ये 125 मुलं येणार आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा पितात. 80 विद्यार्थी चहा पितात हे लिहित असताना नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग टी इज इक्वल टू 80 असं लिहितो मी. 60 विद्यार्थी कॉफी घेतात. नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग कॉफी दे आर 60. ओके. 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही पण पितात. चहात पण आहेत आणि कॉफीत पण आहेत. या संचामध्ये पण आहे आणि या संचामध्ये आहे. तो झाला छेद संच. नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग चहा, टी ॲज वेल एज कॉफी म्हणजे छेद संच. बघा दोन्ही पण व आणि हा शब्द आला की दोन्ही पण, चहा पण आणि कॉफीत पण. असे किती आहेत सांगा. हां, असे विद्यार्थी आहेत 20 दोन्ही पिणारे. तर एकही पेय पिणाऱ्या, चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत, अशा सर्व मुलांची तुम्ही संख्या शोधा, संख्या काढा.
कसं काढता येईल बघूया जरासं. याच्यासाठी हा विश्वसंच 125 होता. आपलं बेसिक सूत्र हे मांडूया. कुठलं बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग टी ऑर चहा पण आणि कॉफी पण संयोग नंबर ऑफ टेकिंग स्टुडंट्स विच आर टेकिंग टी प्लस नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग कॉफी मायनस नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टी अँड कॉफी बोथ. हे बोथ आहे आणि हे ऑर आहे. आणि अँड आता ह्यात किमती भरूया. ह्यात किमती भरत असताना हे काय झालं बघा, एन ऑफ टी 80 ओके हे दिलेलेच आहे. एन ऑफ सी किती दिले बघा आता इथं 60 ओके आणि हे आहे 20. आता ह्याचं हे किती झाले बघा 140मधून 120 गेले. 120 मुलं काय करतात, आपल्याला कशाचं उत्तर मिळालं बघा, चहा तरी पितात किंवा कॉफी तर पितात. हे म्हणजे किंवा आणि हे म्हणजे आणि. हे किंवा ऑर अँड धिस इज अँड आणि हे पण आणि हे पण कॉमन आणि हा संयोग. चहा किंवा कॉफी पिणारे 120 मुलं आहेत. टोटल त्या वसतिगृहामधली मुलांची संख्या 125. आता सांगा तुम्ही मला की चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत अशी मुलं किती असणार. चहा तरी पितात नंतर कॉफी तरी पिणारे असे 120 आहेत. एकूण मुलं 125 आहेत. आता काय करायला पाहिजे, बरोबर काय करायला पाहिजे, चहा व किंवा कॉफी दोन्हीपैकी एक न पिणारे विद्यार्थी काढताना 125मधून काय वजा करायला पाहिजे सांगा बरं, 120 आणि असे स्टुडंट्स किती राहिले आता 5 हे याचा आन्सर येणार. आलं लक्षात. हा झाला प्रश्न दुसरा. प्रश्न तिसराही असाच सोपा आहे, तुम्हाला तो सोडवता येण्यासारखा आहे बघा. जरासं काळजीपूर्वक बघितला तर तोही सुटण्यासारखा भाग आहे. जरासं तोंडी काही गोष्टी बघूया आपण तिथं. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले. नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर पास इन इंग्लिश 60 इन मॅथमॅटिक्स 40 इन बोथ अँड दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला नाही तर किमान एका विषयात उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. तुम्हाला बहुधा हे गणित असंच असल्यामुळं नक्की सोडवता येईल. ओके, तुम्ही ते सोडवा. फार तर आपण 4था प्रश्न आणि 5वा प्रश्न आजच्या तासिकमध्ये पूर्ण करूया आणि काही गोष्टी राहिल्यास तर वेळ मिळाला तर आपण तेही पूर्ण करूया. तुम्ही याबद्दल प्रयत्न करू शकता. तुम्ही त्या किमती नीटपणे भरला त्याच्यामध्ये की त्याचं उत्तर नक्की तुम्हाला निश्चित मिळेल. ह्या टेक्निकनं किंवा ह्या सूत्राचा वापर करून गणित सोडवणार आहात. ठीक आहे, ओके. आपण हा 4था प्रश्न घेऊया ना. ओके, 4था प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवणार आहात. सेम टू सेम असाच आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स टेकिंग कॉफी चहा इंग्लिश मॅथ्स असे ते असणार आहेत. संयोग संच छेद संचाचा अर्थ नीटपणे समजणे तिथं थोडासा गोंधळ होते बघा. आणि व अँड ऑर किंवा या शब्दापासून जरासा आपल्याला विचार करावा लागतो. आता हा प्रश्न आहे बघा इथं. ओके, एका शाळेमध्ये इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांनी यांच्या आवडीबद्दल सर्वेक्षण केले आणि त्यांची आवड विचारण्यात आल्या. त्याचा विश्वसंच होईल आता यू हा होईल या 4थ्या गणितामध्ये. म्हणजे किती मुलांचा विचार करायचा आपल्याला. 9वीमध्ये शिकणारे एका शाळेमधली सर्व विद्यार्थी ए ब क ड अशा तुकड्या असाव्यात आणि त्यामध्ये 220 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे मुलाखत घेण्यात आली, त्यांचा सर्वे करण्यात आला आणि त्यांना आवड विचारण्यात आली. तर 130 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमणाची आवड आहे असं सांगितलं. गिरीभ्रमण, आता मी ते गिरीभ्रमण हा शब्द लिहित नाही. नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग पार्टिसिपेट इन गिरीभ्रमण जी असं घेतो. जी फॉर गिरीभ्रमण. आणि असे त्यातले 130 विद्यार्थी सापडले. 130 मुलं म्हणाली की मला गिरीभ्रमण करायला आवडतं. त्यानंतर 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शन करायचं काम. आकाशदर्शन, आकाशामधले ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणे, खगोलशास्त्रीय अभ्यास करणे. काही या 9वीच्या वयोगटातली मुलं पुण्याची वगैरे फार चांगल्या रीतीने त्याचं सर्वेक्षण करत आहेत. परवा एका मुलानं चंद्राचे किती फोटो काढले, मोठा अभ्यास त्यांनी करण्यात आला. ते पुन्हा एकदा चर्चा करूया त्याबद्दल. आकाशदर्शन ए घेतो, आकाशदर्शन जी फॉर गिरीभ्रमण. आणि मग त्याच्यासाठी बघा किती मुलं आहेत आता, ती 180 आहेत. ओके, 180 मुलं गिरीभ्रमणाची आवड आहे. आणि 110 मुलांनी हे दोन्ही पण आवडतं असं सांगितलं बघा. 110 मुलं काय म्हणतात, हे गिरीभ्रमण पण मला आवडतं आहे आणि आकाशदर्शन पण आवडतं आहे. दोन्ही पण म्हणलं की हे चिन्ह आलं. हे लक्षात घ्या, इंटरसेक्शन दोन्हीकडे पण आहेत ते. तर 110 विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमण पण आवडते आणि आकाशदर्शन पण आवडते. व आणि हे म्हणजे हे
दोन्हीकडे कॉमन असणारी अशी मुलं किती आहेत सांगा आता? हे आहेत 110. ओके. तर मग काही काम आपल्याला करायला सांगितले. असंच तुम्ही तिसरं चौथं गणित सोडवणार आहोत आणि त्या पद्धतीने आपला तिसऱ्याचा आपण भाग आपण शिकणार आहोत. तर आता पुन्हा ते सूत्र, तीच किंमत काढूया. आणि प्रश्नामध्ये काय विचारलं बघा, किती विद्यार्थ्यांना, तर त्या विद्यार्थ्यांच्यापैकी दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही अशी मुलं शोधा. मग अशी दोन्हीपैकी एक न चाय न पिणारे काढायची सांगितली होती, तसंच हे पण. हां, पुन्हा एक सूत्र वापरणार होतो आपण. काय सूत्र वापरतो सांगा आता? पुन्हा हेच सूत्र सहज डेव्हलप करायला शिका, सहज मांडायला शिका. नंबर ऑफ स्टुडंट्स जी युनियन संयोग ए बरोबर एन ऑफ जी प्लस एन ऑफ ए मायनस एन ऑफ जी इंटरसेक्शन ए. ओके. आता आपण ह्यात किमती भरूया किंवा अँडमध्ये किमती भरूया. याची किंमत आपल्याला दोन्हीपैकी करता आता काय काय दिले त्या किमती यात भरूया ना. हां, गिरीभ्रमणची संख्या किती घेऊया? 130. आकाशदर्शनवाले 180 आणि हे दोन्हीकडे कॉमन असणारे 110 मुलं. आता आपण ह्याचा विचार करूया. किती झाले बघा हे? किती होतील? हे 130 असंच ठेवतो, ह्यातनं 100 एक गेले, किती गेले? 110 गेले, राहिले किती? 70. बरोबर. याचा विचार करूया आपण. किती राहिली सांगा बरं? 200 मुलं असं आहेत की ती गिरीभ्रमण किंवा आकाशदर्शन ह्या दोन्हीमध्ये आहेत. शाळेत मुलं किती होती? 9वीची मुलं किती होती बघा? 220. आता दोन्हीपैकी एकही न आवडणारे म्हणजे मगाशी चहा आणि कॉफीपैकी न आवडणारे काढला. आता कोणाची वजा बाकी करायला पाहिजे बघा बरं? 220मधनं 200 वजा करूया. काय उत्तर आलं सांगा बरं? 20 विद्यार्थी असे आहेत की त्या दोघांनाही सेम पॅटर्न आपण तिसरंही गणित तुम्ही पूर्ण करणार आहात. असा चौथं गणित होतं. आणखीन एक 2 प्रश्न त्यात उपप्रश्न विचारलेत म्हणून हे गणित मी तुम्हाला ते डावलून हे घेतलं, कारण तुम्हाला ते सोपं जाईल. पण ह्या गणिताबद्दल मला थोडीशी शंका वाटली म्हणून मी तिथं थांबतोय. असं होतं बघा, किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते? आता गणित नीट वाचूया जरा. इथं गिरीभ्रमणचे 130 आहेत, बरोबर आहे? गिरीभ्रमण 130 आहेत, पण त्या 130मध्ये सामायिक असणारी काही मुलं आहेत. फक्त गिरीभ्रमण पाहिजे. आता ओनली गिरीभ्रमण, फक्त गिरीभ्रमण काढताना नंबर ऑफ स्टुडंट्स किती गिरीभ्रमणासाठी जातात? फक्त गिरीभ्रमण करणारे, फक्त ओनली गिरीभ्रमण हे मुलं काढताना काय करायला पाहिजे सांगा आता? ह्या एन ऑफ एमधून एन ऑफ जीमधून हे वजा करायला पाहिजे बघा. नंबर ऑफ स्टुडंट्स विच आर टेकिंग इन बोथ हे वजा करायला पाहिजे. ह्या 130मधनं हे 110 वजा करायला पाहिजे. याचं उत्तर किती येणार आता? जी गिरीभ्रमण करणारे किती म्हणले त्याने? 130 म्हणले. पण दोन्ही पण करणारे किती मुलं आहेत बघा? तेवढी कमी करूया आपण. किती राहिले? 20. सेम पॅटर्न पुढं. आता फक्त आकाशदर्शन एकूण किती मुलं आहेत? आकाशदर्शनासाठी किती मुलांनी हात वर केले? 180ने. पण 110 मुलांनी त्याच वेळेला दोन्हीकडे पण हात वर केला होता. म्हणजे आता कुणाची वजाबाकी होणार सांगा? हां, 180मधनं 110 जातील आणि 70 मुलं ही फक्त आकाशदर्शन करणारी मिळतील. असं त्या गणितामधला शब्दशः अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि मग हे उदाहरण पूर्ण करणार आहोत. सर्वांना अगदी सोपी संकल्पना, हे सूत्र तयार करता आले, काम झालं. असंच आणखीन एक शेवटचं गणित आहे. त्याचबरोबर हे प्रकरण संपतं. तुमच्या अभ्यासासाठी काही मी तुबडंसं काम तुम्हाला दिले, ते अभ्यास सोडवणार आहात, तुम्ही अभ्यास पाठवणार आहात. शंका समाधानचा 1 तास आपल्याला शक्य झालं तर घेता आला तर लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा किंवा तुम्ही प्रश्नसंच सोडही. आता हा धडा संपल्यानंतर मुलांनी सगळे अभ्यास 1.1, 1.2, 1.3, 1.4 झाल्यानंतर काय शिकला तुम्ही यासाठी तो प्रश्नांची पाठीमागे दिला आहे. त्या प्रश्नांच्यामध्ये प्रश्न सोडवणार आहात. त्याच्या प्रश्नांच्याबद्दलच्या काही शंका असेल तर तुम्ही मला जरूर विचारा, आपण त्याही करून घेऊया. आता एक आकृती दिल्या बघा, पडशी काढूया आणि मग प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारूया. ए बघूया काय म्हणतात. ए बी असा संच आहे, यू विसुसंच, व्हेन आकृती यू. त्याच्यानंतर काय काय दिले बघा. हा भाग असा आहे. एमध्ये कोण कोण दिसते बघा तुम्हाला. आता एमध्ये कोण कोण आहेत? एचे घटक कोण कोण आहेत? बीचे घटक कोण कोण आहेत? तर एमध्ये हा भाग दिसतोय. एमध्ये आहे XYZ, X आहे, Y आहे, Z आहे, बरोबर. त्यानंतर ह्या दोन्हीच्या इंटरसेक्शनमध्ये दोन्हीमधला कॉमन आहे M आणि N. आणि त्याच्यानंतर बघा PQR इथं आहे. हे कुठले घटक म्हणता येईल आपल्याला? बीचे घटक येत आहेत. आणि याच्याशिवाय विश्वसंचामध्ये आहेत आणि याच्यामध्ये एमध्ये पण नाही आणि बीमध्ये पण नाही, असे दोघे जण आहेत बघा, S आणि T.
तर अशी माहिती आहे. ए संच लिहिता येईल तुम्हाला. एमध्ये कोण कोण लिहिणार हे असं लिहायचं होतं बघा. एमध्ये कोण कोण दिसतात हे फक्त एक्स वाय झेड नाही बरं का, चुकलं, 0 मार्क्स मिळणार. एमध्ये म्हणजे ह्या हिरव्या संचामध्ये कोण कोण येणार सांगा. एक्स येणार, वाय येणार, झेड येणार, यमसुद्धा आणि यनसुद्धा असे एचे घटक येणार. तसं तुम्हाला बीचे लिहिता येईल. पी क्यू आर विथ एम एन क्यूचे लिहिता येतील. त्यानंतर दोघांचा संयोग लिहा. दोघांचा ए आणि बी ह्या दोन्ही संचाने मिळून दोन्ही संचातले घटक एकात ओतल्यानंतर काय काय तयार होणार आहे. हे एक्स वाय झेड असणार आहे, दोघांमधले कॉमन असणार आहेत आणि पी क्यू आर असणार आहेत. असे हे घटक आपल्याला ह्या 3 आणि 3 6 आणि 2 8 असे दोघांमध्ये येतील. बरोबर समजलं का बघा. ह्याचा विश्वसंचामध्ये काय येणार सांगा. विश्वसंचामध्ये हे 8 आणि हे 2 असे एकूण किती येणार. 10 येणार. आलं लक्षात. ए डॅश पुन्हा एकदा समजून घ्या. पूरक संच. एच्या ह्या 5 जणांना त्याच्या विश्वसंचातून एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी हा विश्वसंच आहे. ए डॅश एच्या घटकाला वजा करा. एमध्ये किती जण आहेत बघा. हे 5. हे 5 जण आपण कमी करायचं. आणि राहिलं कोण सांगा ए डॅशमध्ये आता. हां कोण सांगते. हां पी राहिला, क्यू राहिला, आर राहिला, एस राहिला आणि टी राहिला. आलं लक्षात. पी क्यू आर एस टी असं राहिलं. तसाच तुम्ही बी डॅश काढणार आहात. बरोबर आहे. आणि परत आणखीन एक गणित आहे बघा बरं. ए युनियन बी हे काढायचं आहे आता. ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. पहिल्यांदा ए युनियन बी माहिती असल्याशिवाय आपल्याला एचा कॉम्प्लिमेंट करता येत नाही. ए युनियन बी दोघांनी मिळून काय बनलं आहे. 8 घटक येणार बघा. दोघांनी मिळून हा संयुक्त संच. हा बघा हा ए युनियन बी आणि त्याचा पूरक संच पाहिजे. पूरक संच संकल्पनाच नीट लक्षात घ्या. पूरक संच म्हणजे ह्या संचाला त्याच्या विश्वसंचातून कमी करा. हे एक्स वाय झेड एम एन आणि पी क्यू आर हे सगळेजण कमी होणार बघा. आणि राहणार कोण सांगा आता त्याच्यामध्ये. यस काय राहणार बघा. यूचे घटक उरलेले कोण कोण राहिले सांगा. यस आणि टी. आलं लक्षात. छेदसंच भाग 2साठी भाग 1साठी सुद्धा छेदसंच संयुक्त संच ही संकल्पना मनापासून समजायला पाहिजे. दोघांमधला कॉमन भाग कोणता. भाग 1 करता समजा हा पी क्यू किरण असेल हा आणि क्यू पी किरण असेल. पी क्यू किरण आणि क्यू पी किरण ह्याचा ह्याचा जो छेदसंच येणार तो हा रेषाखंड येणार आहे आणि दोघांचा संयोग येणार आहे ती पूर्ण रेषा तयार होणार आहे. असा भाग आपल्याला त्या भागामध्ये समजून घ्यायचा आहे. आणि भाग 2 शिकण्यासाठी सुद्धा हे संयोग संच छेदसंच ही संकल्पना मनापासून तुमची क्लिअर असली पाहिजे. सगळ्यांना ते समजलं पाहिजे. ओके. सर्वांना पुन्हा एकदा सूचना. हा पहिला प्रकरणाचा सर्व पाठ्यांश अभ्यास 1.1 1.2 1.3 1.4 पूर्ण झाला आहे. आता आपलं राहिलेलं काम आहे ते फक्त प्रश्नसंच मधली गणितं ही आनंदानं सोडवाल. तुम्ही माझ्याशी शंका शेअर कराल. तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान केलं जाईल. मनापासून अभ्यास करा. जी विद्यार्थ्यांना माझ्याशी आपला स्वाध्याय सोडवता येणं शक्य आहे ती माझी मुलं पाठवायला लागलेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपापल्या शिक्षकांनाही ते स्वाध्याय पाठवा. सरांच्याकडून पुन्हा एकदा काय शंकेचं निरसन असेल ते करून घ्या. पुन्हा काय तुमचे सर तुमच्याबरोबर आहेतच. तुमचे सर म्हणजे हा भाग तुमच्या शाळेमध्ये शिक्षक सर्वांना सांगतायत. ओके. हे पहिलं प्रकरण गणित 9वीमधलं आपलं संच नावाचं प्रकरण इथं संपतंय. आणि आता खऱ्या अर्थानं तुमचा अभ्यास सुरू होतो. तुम्ही मात्र न बघता प्रश्नांचे जर सोडू शकला तर मात्र आपल्या तासाचं काहीतरी श्रेय आहे त्यात. तुम्ही ती धडपड करायची आहे. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. प्रश्नसंच 1 मनापासून सोडवा हाच तुमचा अभ्यास असेल. ओके. व्हेरी गुड.